राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18% आणि झारखंडमध्ये 47.92% मतदान। सर्वाधिक गडचिरोलीत 50.89% तर मुंबई शहरात सर्वात कमी 27.73% मतदान। अंबादास दानवेंकडून संजय शिरसाटांचा आणखी एक छत्रपती संभाजीनगरमधील व्हिडिओ ट्विट। शिरसाट धमक्या देत असल्याचा दानवेंचा दावा। तुझा मर्डर फिक्स, सुहास कांदेंची समीर भुजबळांना जाहीर धमकी। नांदगाव मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थकांमध्ये राडा। मी कुणाचं नाव घेऊन धमकी दिली नाही, तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल असं कामगारांना मारणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणालो, सुहास कांदेंचं स्पष्टीकरण। घड्याळ्याच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी करत मतदानानंतर शर्मिला पवारांचा आरोप। निवडणूक आयोगाकडे तक्रार करत काही वेळ मतदान केंद्राबाहेर ठिय्या। शर्मिला पवारांचा आरोप, धादांत कोटा, कुठेही बोगस मतदान नाही। तक्रारीची निवडणूक आयोग पोलीस चौकशी करतील। शर्मिला पवारांच्या आरोपांनंतर अजित पवारांकडून स्पष्ट। ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच। बिटकॉइन संबंधित रवींद्रनाथ पाटील यांच्या आरोपांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार काहीही बोलू शकतात। ऑडिओ क्लिपची सायबर क्राईमकडे कालच तक्रार। सुप्रिया सुळेंनी सुधांशू त्रिवेदींचे आरोप फेटाळले तर व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई करणार, पटोलेंचा इशारा। सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइन संदर्भात गंभीर आरोप। चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे, मतदानानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंवर आरोप करणारे अधिकारी कधीकाळी जेलमध्ये होते। जेलमधील अधिकाऱ्याच्या म्हणण्याला इतकं महत्त्व देण्याला अर्थ नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। थापांवर विश्वास ठेवू नका, सुळे आणि पटोलेंवर झालेल्या बिटकॉइन संदर्भातील आरोपांनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बारामतीचे लोक चांगल्या मतांनी मला विजयी करतील, सकारात्मक चित्र असेल। मतदानानंतर अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीत अजितदादा विरुद्ध पवार गटाचे युगेंद्र पवार अशी लढत। बारामतीतील मतदान केंद्रावर युगेंद्र पवारांकडून पाहणी। मतदारांवर दबाव टाकून मतदान सुरू, युगेंद्र पवारांचा आरोप। तर 23 तारखेला महाराष्ट्रात तुतारी वाजेल, युगेंद्र पवारांचा विश्वास। अजित पवारच किंगमेकर, दादाच मुख्यमंत्री होतील, जय पवारांचा दावा। तुझ्या तोंडात साखर पडो, किंगमेकरच्या प्रश्नावर अजित पवारांचं मुश्किल वक्तव्य। परळीत शरद पवार गट आणि दादा गटात संघर्ष पेटला। धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते कैलास फड यांनी पवार गटाच्या माधव जाधवांना मारहाण केल्याचा आरोप। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात पैसे असलेली गाडी पकडली। अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्या कार्यकर्त्यांना गाडीतील नोटा दाखवल्या। सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, सोनू सूद सह रितेश देशमुख जेनेलियाकडून मतदान तर अनुपम खेर, सोनाली कुलकर्णी, फरहान अख्तरने बजावला मतदानाचा हक्क। नवी मुंबईतील नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळील वाहनात राऊटर आढळले। तुर्भे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। धुळ्यात भाजप आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये राडा। पैसे वाटपाच्या संशयावरून कार्यकर्ते भिडले, राडा करणारे पोलिसांच्या ताब्यात। पायाभूत सुविधा नसल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या रामनगरमध्ये मतदानावर बहिष्कार तर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यावरून लातूरमध्ये टेंभुर्णी ग्रामस्थ आक्रमक।